कोणतंही यश मिळवण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक नियमितता आणि एक योग्य मार्ग. ह्या दोन गोष्टी सोबत असतील तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकणार नाही. मित्रांनो नमस्कार, सर्वांना शुभ प्रभात. बघा, आपला आजचा व्हिडिओ जो आहे पोलीस भरतीचा, तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. बघा, आता तुम्ही पहिले काही गोष्टी क्लिअर करून घ्या, कारण पोरांच्या डोक्यामध्ये खूप असे काही प्रश्न आहेत. ते म्हणजे SEBC कास्टसाठी, त्यानंतर ग्राउंड आणि लेखीविषयी म्हणजे काही अफवा आहेत, ते अफवा आपण या सर्वांचं खंडन एका व्हिडिओतून आणलेलं आहे. आता तुम्ही एक स्टेप बाय स्टेप तुम्ही समजून घ्या. छोटासा व्हिडिओ 5 मिनिटाचा, त्यामुळे तुम्हाला मनातील पूर्ण डाऊट एक पूर्ण क्लिअर होतील. बघा, तो पहिला मुद्दा होता SEBCचा. SEBC कास्ट भेटणं सुरू झालेलं आहे, त्यामुळं जाऊन आपल्या सर्वांनी कास्ट काढून घ्या. आणि सोबत जे नॉन लागणार आहे, नॉन क्रिमिलियर, ते SEBC कास्टच्या सोबतच असल्यामुळं तुम्हाला दुसरं काढायची गरज भासणार नाही. तुमचं या ठिकाणी काम हे कमी शासनाने केलेलं आहे. ठीक आहे. ज्या लोकांची SEBC कास्ट आहे त्यांनी कास्ट काढून घ्या. कास्ट निघणं आणि देणं हे चालू आहे. हा झाली पहिली अपडेट. आणि यामध्ये दुसरी होती की जर तुम्ही SEBC कास्ट 2017-18 मध्ये काढली असेल, 12-13 ला काढली असेल, जुनी असेल तुमची, तर ती कास्ट चालू शकत नाही, कारण ते फक्त कास्ट होती आणि ह्या कास्टमध्ये तुम्हाला कास्ट प्लस तुम्हाला नॉन भेटत आहे. ठीक आहे. हा जरा मुद्दा पहिला आपला. आणि पुढला मुद्दा आहे, हा मुद्द्यामुळं पोरांच्या मनामध्ये शंका ह्या अफवा ह्या बसलेल्या आहेत. आता ग्राउंड विषयी कुणी सांगते तुम्हाला ग्राउंड ऑक्टोबरला होणार आहे, तुम्हाला कुणी सांगते ग्राउंड हे एप्रिलला होणार आहे, मार्चला होणार आहे, सॉरी एप्रिलला मेला होणार आहे, कुणी बोलतो तुम्हाला ग्राउंड जूनला होणार आहे का नाही. ह्या सर्वांच्या अशा अफवामुळे तुम्ही कुठले व्हिडिओ बघताय युट्यूबवरचे, इंस्टाग्रामवरचे, आणि तुम्ही तेच खरं समजताय. हे तुमची सर्वात मोठी चूक आहे मित्रांनो. कारण याविषयी आपण पाठीमागे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत की पोलीस भरती 2024 ही 2024 मध्येच पूर्ण होणार प्रक्रिया, म्हणजे डिसेंबरच्या आधीच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रक्रिया तुमची जॉईनिंग पर्यंत जी प्रोसेस जी आहे ती प्रोसेस तुमची या दरम्यान पूर्ण होणार आहे. आणि आता जे तुमचा मुद्दा आहे ग्राउंडचा, तुम्हाला मी त्यावेळी सांगितलं, आता सांगतो की जून 4 ला निकाल आहे लोकसभेचा. ज्यावेळेस 4चा निकाल लागेल, तुमचं लागलीच ग्राउंड सुरुवात होईल. म्हणजे जूनला तुमची ग्राउंडला सुरुवात होईल 4 तारखेनंतर. आता मुलांचा प्रश्न असतो पावसाचा. पाऊस ही महाराष्ट्रामध्ये जूनमध्ये सहसा कमी पडतो, आणि जर पडला तर मागच्या वेळेस मुंबईला जी योजना केली होती की मंडप मारायची, ती योजना ही अंमलात येऊ शकते, किंवा तुम्हाला 1600 मीटर डांबरी रस्त्यावरही पळवू शकतात. डांबरीवर चिखल वगैरे तुम्हाला पाहायला लागत नाही. हाही झाला मुद्दा पहिला. म्हणजे जूनला ग्राउंड सुरुवात व्हायला कुठलीही अडचण येऊ शकणार नाही. अपवाद मुंबईमध्ये त्यासाठी काहीतरी उपाययोजना ते त्यावेळेस करतील, पण ग्राउंडची प्रोसेस जी आहे ते जून नंतर चालू होईल. आणि पुढला जे तुझं ग्राउंड झालं जून, जुलै ग्राउंड, ऑगस्ट तुमचं मेरिट वगैरे असते, बाकीचे प्रोसेस मेरिट लिस्ट वगैरे ते पूर्ण त्यामध्ये होऊन जाईल ऑगस्ट पर्यंत. आणि सप्टेंबरला तुमची लेखी परीक्षा पडू शकते, सप्टेंबरला ऑक्टोबरला. आणि फायनली तुमचं ऑक्टोबरच्या दिवाळीच्या अगोदर तुमची भरती प्रक्रिया ही पूर्ण होते. तोपर्यंत ट्रेनिंग सेंटर सुद्धा पूर्ण खाली होतात, आणि जो अडथळा असतो भरतीचा तो अडथळा सुद्धा पूर्ण होऊन जाईल, आणि तुमची भरती प्रक्रिया ही ऑक्टोबर दिवाळीच्या अगोदरच हे प्रोसेस पूर्णपणे संपून जाईल या ठिकाणी. कारण हे नवीन रिक्रुटमेंट आहे, नवीन रिक्रूट आहे, ते रिक्रूट हे दिवाळीच्या अगोदर म्हणजे विधानसभेच्या अगोदर हे बाहेर काढणं आहे. आणि विधानसभेच्या बंदोबस्ताकरता हे नवीन रिक्रूटचा फायदा हे शासन नक्कीच घेऊ शकतं, आणि ही भरती प्रक्रिया ही विधानसभेच्या अगोदरपणे पूर्णपणे संपून जाईल. तुमच्याकडे आता 4 ते 5 महिने तुमच्याकडे वेळ, हा भरपूर वेळ आहे. तुम्ही यावेळेस तुमची तयारी शून्य असेलही तर तुम्ही चांगली तयारी करू शकता. तुम्हाला काय कमी जास्त वाटत असेल तर आपण पाठीमागं प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ आणलेले आहेत. जाऊन तुम्ही आपली मागची व्हिडिओ बघून घ्या. एक वेळेस ग्राउंड विषयीचे, लेखी विषयीचे आपण त्यावेळेस तुम्हाला लेखीविषयी पूर्ण ट्रिक्स तुम्हाला आणलेले आहेत. लेखीच्या ट्रिक्स, लेखीच्या एक्झामच्या ट्रिक्स असतील, सर्व अभ्यास करण्यापासून पेपर देण्यापर्यंतच्या पूर्ण ट्रिक्स आपण पाठीमागं पोस्ट केल्या आहेत. जाऊन तुम्ही बघून घ्या. ग्राउंडच्या पण ट्रिक्स आपण पाठीमागं पोस्ट केलेल्या आहेत, जाऊन तुम्ही बघून घ्या. तुम्हाला काही अडचण येणार नाही. तुम्हाला वेळोवेळी आपलं गायडन्स आपण पाठीमागेही केलोय, आणि तुम्हाला मी आत्ताही करत आहे. त्यामुळं
व्हिडिओ हे टाकेल त्यावेळेस पूर्ण व्हिडिओ बघायचे आणि त्याचा अप्लाय करायचा प्रयत्न करायचा. ही आजची आपली होती छोटीशी अपडेट. तुमचं याच्या माध्यमातून जे डाऊट आहे ते डाऊट पूर्णपणे संपले असते मनातील, मी अशी आशा करतो. आणि समजून घ्या आता ह्या जे आपला टाइम टेबल आहे हा तुम्हाला मी एका महिन्यापूर्वी दिला होता वरच की बाबा आता भरती प्रक्रिया अशी होणार आहे आणि भरती प्रक्रिया अशीच नक्कीच होईल. त्यामुळं वेळ वाया घालवू नका, गाफील राहू नका, स्वतःला जास्त अति हुशार किंवा आपली तयारी पूर्ण आहे हे पण समजू नका. कारण तयारी हे पूर्ण झाली असं म्हणणं किंवा म्हणजेच तो आहे ओव्हर कॉन्फिडन्स, त्याचा तुम्हाला धोका नक्कीच होऊ शकतो. त्यामुळं प्रामाणिक अजूनही प्रयत्न करा. तुमच्या एखादी इव्हेंट कमी आहे त्याकडे लक्ष द्या, अभ्यास चांगला करा. तुम्हाला बेस्ट ऑफ लक.